ओके, तर सुप्रभात मंडळी. आजचा दिवस आहे 5वा आणि आता आपण वेंगुर्लावरून निघालो आहोत आणि आपण जात आहोत टुवर्ड्स गणपतीपुळे. परत एकदा म्हणजे वर्षातून 2दा माझं गणपतीपुळे होतच असं म्हणायला हरकत नाही, कारण झालं आहे मागच्या वर्षापासून. तरी मागच्या वर्षी पण 2 वेळा झालं आहे आणि आत्ता पण हे दुसऱ्यांदा होत आहे. तर मजा तर येते. तर ओके, आपला फर्स्ट पॉईंट असणार आहे देवखाली बीच, कारण तो खूप बघण्यासारखा आहे आणि आपल्या भावाने देखील नाही बघितला आहे, तर त्याला मी दाखवतो हा बीच देखील, जो सुंदरच आहे खूप जास्त. तर देवखाली बीच नंतर आपण सरळ निघू टुवर्ड्स गणपतीपुळे. तर आता इकडून देवखाली बीच 139 किलोमीटर आहे. तर बघूया. आणि आत्ताचे मॉर्निंगचे असे बघायला गेले तर 7 वाजलेत. तो बघूया कितपर्यंत गणपतीपुळेला पोचतं आणि किती वेळ लागतोय. भाई काय वेदर बनून आलं यार, दिसतंय तुम्हाला? परफेक्ट वेदर फॉर रायडिंग मॉर्निंगची. तरी जो गारवा लागतोय ना, आय गेस इकडे भोवताली खूप झाडं झुडपं आहेत म्हणून हे असं दिसतंय, पण कडक दिसतंय. काही बोला, म्हणजे पैसा वसूल करायचा असेल ना तर या बाबा कोकणात. सो आता आपण पोहोचलेलो आहोत NH66 वरती आणि 88 किलोमीटर काहीतरी NH66 वरतीच राहायचं आहे. पण काय पॅच होता यार तो मागचा, बघितलं तुम्ही? काय सॉलिड होता ना भाई, म्हणजे मला तर मजा आली. अशा पॅचवरती गाडी चालवायला मिळाली ना भाई, तर मजा येते यार, म्हणजे दिन बन जातं यार, काफी अच्छा असा. तर चला आता आपलं परत NH66. काही कोहरा छाया आहे भाई. थांबलो होतो कारण जरा पाणी पितो किंवा पाण्याची काहीतरी सोय करतो. पण भाई पॅच पण खूपच सुंदर आहे आणि ज्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्या अजूनच सुंदर आहेत. सो यू आर एन्जॉईंग. आणि आपला भाऊ आला फायनली. चला ओके, तर हायवे आपण सोडलेला आहोत आणि 30 किलोमीटर राहिलेलं आहे आपलं देवखाली बीच. 10:15 पोचू. काही 9:30 होतं. 9:30 का होता, कारण आम्ही नाश्ता करायला थांबलेलो होतो. ठीक आहे, तर आता 10:15 पोचूच जाऊ, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि आपला परत हा रस्ता चालू झालेला आहे हायवे सोडून. अल्टिमेट व्ह्यू दिसतं, अल्टिमेट व्ह्यू. सह्याद्रीच्या कुशीत आहोत असं फील होतं आहोत ॲक्च्युली, पण जाणवून येते, जाणवून, कारण व्ह्यू थोडा सुंदर दिसतोय ना समोरचा. यस. तर मंडळींनो, आपण आलेलो आहोत परत एकदा देवखाली बीचवरती, ज्याला कशेळी बीच पण म्हणतात. म्हणजे इकडे येणं आल्याशिवाय करमत नाही बाबा, मला तरी नाही करमत. आणि रोहितने पण बघितला नव्हता बीच, बोलला भावाला पण दाखवतो, त्याला पण आवडेल आणि त्याला आवडलं.
तर ज्यांनी माझ्या आधीचे ब्लॉग्स बघितले नसतील, जे हे फ्रेश ब्लॉग बघत असतील, तर तुम्हाला मी देवखाली बीच दाखवतो परत एकदा. सुपर्ब आहे, सुपर्ब. म्हणजे नजारे बघूनच आनंद वाटेल. ते बघा, दिसतंय कडक ना. आय होप तुम्हाला हा बीच परत एकदा आवडला असेल. दम निघतो शिड्यात. हा आय होप तुम्हाला हा बीच आवडला असेल. जेवढा सुंदर दिसतो ना तेवढा सुंदर आहे. फक्त येऊन तुम्हाला प्रत्यक्षात एक त्याचा एक्सपिरियन्स करून घ्यायचा आहे. दॅट्स इट. असं आता आपण जात आहोत सूर्य मंदिर. झालेलं आहे, मी फक्त जाऊन दर्शन घेणार आहे. वाटलं तुम्हाला छोटे मोठे व्हिडिओज दाखवतो. जर तुम्हाला इन डिटेलमध्ये बघायचं असेल सूर्य मंदिर कसं आहे अँड ऑल, तर तुम्ही माझ्या आधीचा एक व्हिडिओ होता कोस्टल सिरीजचा बनवलेला होता, त्याच्यात तुम्ही बघू शकतात. तर चला आता निघूया सूर्य मंदिराच्या इकडून, जे कशेळी बीचपासून किंवा देवकाळी बीचपासून 2 किलोमीटर अंतरावरती आहे फक्त. बस सीन खूप छान आहे तिकडे. वरती येतानाच तुम्हाला जो हे बघा दिसते माझ्या उजव्या बाजूला, कडक आहे ना. सर्रास सनसेटच्या वेळेला तर भाई इकडे एकदम कहर होत असणार, कहर. ओके, तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात. तर आता मी आहे कणकादित्य मंदिराच्या जवळ. दर्शन झालं आहे. तुम्हाला फक्त एक शॉर्ट टूर करून देतो मंदिराची. ऑफकोर्स आतमध्ये गाभाऱ्याची व्हिडिओ आणि फोटो नाही काढू शकत, पण तुम्हाला जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो दाखवतो. तर बघून घ्या तुम्ही आताच. तर आता आपण निघत आहोत टुवर्ड्स गणपतीपुळे. होय 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 कशाला. ओके, तर आपण निघत आहोत टुवर्ड्स गणपतीपुळे. अजून स्टे काय डिसाईड नाही आहे कुठे करायचं आहे. बघू, ऑन द स्पॉटच स्टे करू तिकडे, बघून घेऊ. आणि विचार चालला आहे इकडून आरेवारे बीच करून स्टेसाठी जायचं. तर सध्या आता जायचं आहे आम्हाला आरेवारे बीचला. तर आम्ही आरेवारे बीचला जाणार आहे. आता विचार करा, म्हणजे ही माझी गणपतीपुळेला 4थी खेप आहे म्हणजे. आणि ब्लॉगिंगमध्ये पण बघायला गेलं तर मे बी ही माझी 3rd टाईमची ब्लॉगिंग असू शकते गणपतीपुळे. तर हे स्पॉट कॉमन आहेत, ठीक आहे. जे फर्स्ट टाईम ही व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट असेल, पण
जे सबस्क्रायबर त्यांनी ऑलरेडी बघितले त्यासाठी ही खूप कॉमन गोष्ट आहे. पण नेक्स्ट एपिसोड जो येईल तो वेगळा असणार आहे, कारण ह्याच्यात नेक्स्ट एपिसोडमध्ये मी पॉईंट सगळे वेगळे ठेवलेले आहेत आपले. तर तो कम्प्लिटली गणपतीपुळीची एक वेगळी साईड असेल जी मी अजूनपर्यंत तरी दाखवली नाही आहे माझ्या ब्लॉग्समध्ये तरी. ओके, तर जरा डिटोर घेतला आम्ही. अँड लुक ॲट दिस. कासा वाटतं ते सांगा मला, मी पण आता बघायला जाईन कासा आहे ते, पण हे असा आहे. कोरक आणला, कोरक कोरक कोरक. आणि इकडे वनभोजन चाललंय वाटतं. और काय हवं भाई, अजून काय हवं आहे? वनभोजन. आणि हे एवढी सुंदर जागा. हे बघा समुद्र आणि म्हणजे सुरूंची झाडं आहेत आणि हा समुद्राचा रस्ता एवढा क्लिअर आणि भारी दिसतो ना, फुल कडक दिसतो. आता मी तुम्हाला दिसत असेल पण असा आहे हा व्ह्यू. सनसेटसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वात बेस्ट. आय गेस हा गोव्याला पण मार देऊ शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि देवबागचा बीच आरामात. ओके, तो गणपतीपुळे यायला अजून 1 तास राहिलेला आहे. ताकद जराशी ड्रेन होत चालली. आता वाटतं परत जरा थांबून पाणी बिणी प्यावं लागेल. ORSची बॉटल ऑलरेडी एक संपलेली आहे, दुसरी आता वाटतं बॉटल बनवावी लागेल. आणि रस्ते हे बघा मित्रांनो, सही आहे ना. एक नंबर आहे, एक नंबर. सॉलिड. इकडे मंदिर देखील आहे आणि हा बीच देखील आहे. खूप सही वाटतं बघायला. असं बघायला गेलं तर इकडून गेट आणि आय गेस ते गणपतीचं मंदिर असावं कदाचित. आय गेस ते पण नवीन बनत आहे वाटतं. पण बघा ना काय साई ना. आणि इकडून मस्तपैकी सुरूची बाग. बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत, तर ही गोष्ट तर खूपच सुंदर आहे. नावाला वाटतं तहान लागलेली आहे. चला बोलू ना, एक ORSची बॉटल बनवावी लागेल. तर आता एक ORSची बॉटल पण बनवूया आणि बघू. शाळं पिऊया जरा, माझी शाळं प्यायची इच्छा होते, तर एक ताकद मिळेल. नारियल का पाणी पी के ताकद ले लेते भाई. गाईज, आपण पोचलेलो आहोत आरेवारे बीचवरती. ॲक्च्युली आरे बीचवरती, मला आरेवारेच बोलतात. वारे बीच त्या साईडला आहे. तुम्हालाही माहिती आहे, हजारदा येऊन गेलेलो आहे मी इकडे. हजारदा नाही बोलू शकत, पण खूपच वेळा येऊन गेलेलो आहे. तुम्हाला खूपच वेळा दाखवलेला आहे कदाचित, ती नाही मला नाही कल्पना. पण आपण आलेलो आहोत आरेवारे बीचवरती आणि शांतता आहे. आय गेस ऑफ सीझन त्याच्यामुळे पब्लिक कोण नाही आहे, और टाईम ऑड आहे त्याच्यामुळे पब्लिक कोण नाही आहे ते मी बोलू शकत नाही. पण हे बघा, तर असं काहीतरी आहे आपलं आरेवारे बीच. ऑफकोर्स जरा भरती आल्यावरती जास्त मजा आहे. सध्या पाणी आत आहे त्याच्यामुळे इट्स ओके ओके वाटतं आहे. पण हो, तर असं आहे आरेवारे बीच. आता निघतो आम्ही टुवर्ड्स गणपतीपुळे. खाऊ पिऊ, चेक इन करू आणि मग निघू सनसेटसाठीच प्रोबॅबली. आज माहिती आहे, आज एवढे पॉईंट्स झाले नसावेत, जराशेच पॉईंट झालेत आपले. पण ठीक आहे, उद्या जराशी मजा येईल, कारण उद्या जरा चांगले स्पॉट आहेत जे मी स्वतःने केलेले नाही आहेत. तर माझ्यासाठी तर पण ते नवीनच असणार आहेत. तर लेट्स सी
बघूया केवढं काय होतं आणि केवढं बघायला मिळतं उद्यासाठी. कारण उद्याचा एकच दिवस आहे माझ्याकडे, त्याच्यानंतर कदाचित मी रिटर्न मुंबई जर्नी करीन किंवा माझ्या गावी जाईन. फिक्स नाही अजूनपर्यंत काय, ते डिपेंड आहे. पण बघूया, लेट्स सी. सो हॅलो गणपतीपुळे. मी परत आलो आहे. हा रूट बघा ना यार, साहेब ना कुणकेश्वर सारखाच दिसतो. म्हणजे कुणकेश्वर बेस्ट आहे असं बघायला गेलं तर. पण हा पण काय एवढा कमी नाही राव. फक्त एवढं काय आपल्याकडे ड्रोनची कमी आहे यार. जर ड्रोन असलं असतं ना तर सॉलिड मजा आली असती. कारण जी गोष्ट ड्रोनवरती कॅप्चर करायला मिळाली असती ना राव, सही वाटलं असतं. पण हे असंच छान दिसतंय. हा बघा, सही ना राव. गोष्टी ना इकडच्या एवढ्या छान आहेत ना बघण्यासारख्या. म्हणजे तुम्ही किती वेळा पण या, तुमचा दिवस निघून जातो. म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की अरे यार कंटाळा आला तेच बघून आहे. पण हा बघा, हा रोड परत एकदा आपला कोस्टलचा बोलू शकतो. साईडला आहे समुद्र आणि हा आहे आपला रस्ता. हे ऑलवेज फील स्पेशल या ठिकाणावरून गाडी चालवणं. कारण मला अजूनही आठवत आहे की जेव्हा मी फर्स्ट टाईम गणपतीपुळेला आलो होतो वाया ट्रेन आणि इकडून रिक्षाने आलेलो, आणि ज्या गोष्टी रिक्षामधून दिसत होत्या ना या, आणि एवढं छान दिसत होत्या ना, म्हणजे कधी ना कधी मी विचार केला असेल की नसेल माहीत नाही की मी या ठिकाणी कधी बाईकने येईन. पण आता बघा, मी चौथ्यांदा येतोय या ठिकाणी. आपलंसं करून ठेवलं आहे भाई गणपतीपुळ्याने मला. गणपतीपुळे आणि देवगड, बस या 2 जागेंनी मला आपलंसं करून ठेवलं आहे. सनसेटसाठी आलेलो आहोत पंढरपुळेला परत एकदा. म्हणजे दिल मांगे मोर सारखी गोष्ट आहे आपली. कारण इकडून जो सनसेट बघायला मिळतो तो कुठेच बघायला मिळतो गणपतीपुळेच तरीसुद्धा. तर असा ते सनसेट तुम्हाला दाखवलं गाडीवरती, आता तुम्हाला माझ्या पायी दाखवतो. हा बघा,